हे लिव नमस्कार मंडळी, क्विक पॉडकास्ट टाईम. आता रक्षाबंधन आज आहे, तर तुम्हा सर्वांना रक्षाबंधनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. पण आज सकाळी एक पोस्ट बघितली, त्याच्यानंतर व्हिडिओ बघितला आणि मन एकदम सुन्न झालं आणि असं वाटलं की ह्याच्यावरच पहिले थोडंसं बोललं पाहिजे. रक्षाबंधनाची सुरुवात, रक्षाबंधनाच्या पॉडकास्टची सुरुवात ह्यांच्यापासूनच केली पाहिजे. ते म्हणजे तुम्हाला थंबनेलवरनं कळलंच असेल, वेट्टाची पोस्ट होती. रक्षाबंधन आणि बहुतेक तिच्या भावाचा वाढदिवस पण असतो आज, असायचा. सो ते पाहून एकूणच असं वाटलं की आता फक्त पोस्ट टाकली की काम झालं. इतकं सोपं केलेलं आहे सोशल मीडियाने की आता पोस्ट टाकली, आता माझ्यावर कोणी बोट ठेवू शकत नाही किंवा मला कोणी काही बोलू शकत नाही. पण कधी कधी असं वाटतं की गरजच काय आहे ना पोस्ट टाकायची, तरी गरज काय आहे जर तुमच्या मनातच ते नसेल. आणि जर ते तुमच्या मनात असेल तर मग ते तुमच्या मनाच्या हळव्या कोपऱ्यामध्ये ते ठेवा ना साचवून, त्या आठवणी, ते जे काही आहे ते तुमच्या वागण्यातनं, तुमच्या बोलण्यातनं आपसूकच दिसतं. हे पोस्ट टाकणं हे म्हणजे एक मॅन्डेटरी, आपण ज्याला म्हणतो की कर्तव्य झालं आहे, किंवा कोणाला तरी काहीतरी एक आपल्याला, आपण आन्सरेबल आहोत आणि फक्त कोणी बोट ठेवू नये किंवा कोणाला काही वाटू नये म्हणून फक्त कोणाला दिलासा देतात, मला तेच कळत नाही आहे. हा स्वतःला दिलेला दिलासा आहे की गेलेल्या व्यक्तीला दिलेला दिलासा आहे, की लोकांना, ज्या थ्रू हे कमाई करतात त्यांना, त्यांच्यासमोर काहीतरी इमेज क्रिएट करण्याचा केविलवाणा प्रयत्न आहे. कारण या बाईच्या वागण्यातनं तर ते कुठेच दिसत नाही. मी पुन्हा तेच म्हणेन की फिरणं वगैरे काही असं त्याच्याबद्दल माझा आक्षेप नाही आहे. लास्ट टाईम पण ते कुठेतरी गेले होते, तो गेल्याच गेले होते. सो जर तुमचे ऑलरेडी प्लॅन्स असतील तर ते तुम्ही करताय, ठीक आहे. पण ज्या प्रकारचं ह्यांचं जे वागणं आहे आणि त्या उपरही ह्यांना जे पोर्ट्रे करायचं आहे, ह्यांना त्यातही म्हणजे असं दाखवायचं आहे, अरे नाही येत आहे, नाही आठवण येत आम्हाला, नाही बॉन्डिंग आमचं, तो जसा गेला, ती सिच्युएशन पाहता, ते सगळं पाहता आम्हाला नाही काही फरक पडत. ठीक आहे ना, जे आहे ते आहे, खरं दाखवा, खरं वागा. कारण हे नक्कीच खरं नाही आहे जे तू दाखवतेस, कारण तुझ्या वागण्यावरनं तर ते कुठेच दिसत नाही आहे. एका बाजूला ही पोस्ट टाकायची आणि दुसऱ्या बाजूला लगेचच एक व्हिडिओ येतो आणि त्यामध्ये आम्ही कुठेतरी जाण्याची तयारी करतो आहोत आणि ड्रीम ट्रिप ऑन द वे आणि हे सगळं. आय मीन, ह्या दोन गोष्टी एकत्र हे थोडंसं वियर्ड नाही का वाटत? म्हणजे ऑब्व्हियसली हे खूपच विचित्र आहे. ह्यातनं म्हणजे तुमची अशी काहीतरी तुम्हाला स्प्लिट पर्सनॅलिटी आहे की काय, तुमचं काय इश्यू आहे की इतके हपापलेले आहात, इतकं म्हणजे सगळं सोडलेलं आहे. कशाला खोटं बोलायचं ना, मला तेच कळत नाही की कशाला, कोणाला फसवताय तुम्ही. आणि मला लोकांच्या मेंटॅलिटीचं खरंच एकदम आश्चर्य वाटतं की सगळं काही बाजूला सारून लोक कुठे चालले आहेत आणि काय करत आहेत ते गेस करत बसले आहेत. आणि ताई तू खूप हे छान आहे आणि खूप छान वाटलं आणि तुला हसताना, अरे ती रडत कधी होती? ती रडत कधी होती? आपल्याला जेवढं दुःख झालंय, फक्त आपल्याला तर काय माहिती पण नाही कोण कोणाचं कोण, आपल्याला त्याच्याशी काही घेणं देणं पण नाही. पण ज्या शॉकमध्ये आपण होतो ना, तेवढा तर त्याचा 1% पण तिला नसेल. आणि कसलं तुम्ही काय घेऊन बसलाय? आणि अंड्यांना तर काहीतरी भलतंच, अंडे बसतील घरात 1 वर्ष सुतक सांभाळत, पण ताई आपली उंडारते. मला तर वाटतं हेच आहे यांचं, की ह्यांच्या बदल्यातलं सुतक पण अंडेच सांभाळतात. आणि जिथे कुठे हिचं काम होईल, हिला फुकट मिळेल, तिथे आपली जाते, काही दाखवत बसते, काय ते नेल्स करून आली. म्हणजे खरंच ते बोलणं कॉन्ट्रोवर्शियल ठरेल, बट ते कलरफुल म्हणजे कशाचं प्रतीक आहे तर तेच काहीतरी ते बनवून आलेली आहे नेल्स. आणि त्या मुलाला तर काय, त्याचं काय ते केस आणि त्याचा तो अवतार, त्याला तर मला वाटतं तो कौरव स्वतःसारखाच करून सोडणार आहे. अगं बाई, अगं बाई, अगं बाई, अगं बाई. त्याचं अगंबाई अरेच्चा नाही झालं म्हणजे मिळवलं. आणि त्याला काहीही बोलत असतो, काय वेगवेगळं काहीतरी म्हणजे ते काय बोलतो ते जर कोणाला नीट ऐकू नाही आलं किंवा यूट्यूबने ट्रान्स्क्रिप्ट जर प्रोव्हाइड केलं नसतं ना, तर मग काहीतरी ते भलतंच ऐकायला आलं असतं. काहीतरी मुसडी मुसडी बुसडी बुसडी असं काहीतरी बोलत होता त्याला. तर ते तुम्ही म्हणजे असं थोडंसं इकडे तिकडे झालं ना, किंवा जर एखाद्याला ते ट्रान्स्क्रिप्ट नसेल किंवा आपण ते काय बोलतात सबटायटल्स ते जर येत नसते ना, तर ते मूचा भो व्हायला वेळ लागला नसता. जसं आपल्या इतिहासातच धचा मा करणारी लोक आहेत, तर मूचा भो पण होऊ शकतो. मुसडी 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 मुसडी.
ह्या मुसडीच्याकडनं अजून काय अपेक्षित आहे ना. आणि त्या मायनाचं तर काय वेगळेच बाबा एक्सप्रेशन्स आणि इतकं हॉरिबल, म्हणजे ना काहीतरी विचित्रच वाटतं. म्हणजे ते आई वडील, ती मुलगी, तो मुलगा, काही कोण कोणाला काही ताळमेळच नाही, अजिबात काही शोभतच नाही. ती मुलगी म्हणजे 10 वर्षाची कोण म्हणेल. बापरे, मला जेव्हा कळलं की हे एकाच एजचे आहेत आणि ही 10 वर्षाची मुलं बघून मी अवाकच झाले. हे अशी असतात. त्याच्यामध्ये हिचे तर आणि काहीतरी भलतेच एक्सप्रेशन्स आणि कसं काय ते चेहरा वगैरे करते. ऑलवेज रोल कॅमेरा ॲक्शनमध्येच असते. असं माहिती नाही कुठले कुठले ऑडिशन देते की ते काय काय एक्सप्रेशन द्यायला शिकली आहे ती. नॉर्मल काही नाहीच आहे. आणि त्यात ती मुलगी कोणती ठेवली आहे, तिचं तर काय वेगळंच. म्हणजे कसं, मी असं नाही म्हणत की आपल्या घरातलाच एक सदस्य आणि आपण म्हणून ट्रीट करतो, पण एक असतं ना, असं नेहमी माझी आई नेहमी म्हणायची की थोडंसं आपण डिस्टन्स ठेवून आणि थोडं असं एकदम पण घुसायचं नाही. मग ते अगदी आपले शेजारी पाजारी वगैरे असले ना तरीही असं म्हणजे अगदी थेट आतमध्ये घुसायचं आणि सगळ्या गोष्टी असं करण्याचं इतकं आपल्या घरामध्ये कोणाला सामील नाही करायचं, कारण ते नंतर भारी पडतं. त्या गोष्टी अंगाशी येऊ शकतात आणि हे मी अनुभवलं आहे. कधीतरी असं आपण होतं, कोणाशी तरी जवळीक साधली जाते आणि मग ते खूप म्हणजे आपण म्हणतो ना की अंगाशी आलं, म्हणजे जवळ आलं की ते अंगाशी येतं. तर त्यामुळे थोडंसं म्हणजे जे आहे ते आहे, थोडंसं आपलं आणि बाहेरच्यांमध्ये थोडा डिस्टन्स मेंटेन करणं इज ऑलवेज बेटर. आणि ही तर काय म्हणजे हिचं तर मजा झालेली आहे. वेट्टा आपली मस्त फिरते आणि तो असतो अगबाई अगबाई अगबाई, त्याला घेऊन आपलं मस्त दोघांचं चाललेलं आहे. आणि ते पोरं टाकते इथे जीवावर. आणि मग मॅकडॉनल्ड्सला काय गेली, मग आई वडील नेत नाही म्हणून मग त्या मुलीबरोबर गेली आणि त्या मुलीचा इन्फ्लुएन्स इतका होतोय, इतका प्रभाव पडतोय की ग्रेट. म्हणजे उद्या तुझी मैना पण तिच्यासारखीच होऊ दे, तिच्यासारखंच तिचा इन्फ्लुएन्स, तिचा प्रभाव पडू दे आणि तिच्यासारखीच होऊ दे. तर मग तुला कळेल की माझ्या म्हणण्याचा उद्देश काय होता ते. आणि राहिला प्रश्न मैनाला काय ताप येत होता आणि कालपर्यंत तर पकवत होता अख्खा व्हिडिओ. म्हणजे इतके बोरिंग व्हिडिओज असतात, म्हणून मी ह्या लोकांना, हा काय बंजिता काय ती बोचूक आहे, ह्यांना ना म्हणजे अक्षरशः म्हणजे मी काही असं एकदम एक्स्ट्रीम असं काही बोलावं असं वाटलं तर असं शॉर्ट पॉडकास्ट वगैरे करण्यापुरतेच ठेवलेले आहेत. बिकॉज इतके थिल्लर लोक आहेत. कसेही आता बघा, आता जेव्हा याला बाहेर जायचं आहे तर लोक विचारतील, याला चांगलंच माहिती आहे, कारण हल्ली माझ्या पॉडकास्टमुळे थोडं अंड्यांना थोडीशी शुद्ध आलेली आहे आणि थोडे काही जणांचे का होईना डोळे उघडत आहेत. तर ते डोळसपणे प्रश्न विचारतात की आता कसं, काल तर तिला बरं नव्हतं, तर आता कसं चाललंय वगैरे. तर म्हणून तो आता क्लॅरिफिकेशन देतोय, नाही तर तेही दिलं नसतं. हे जायचं नसतं ना, अजून खेचत बसला असता, अजून टाइमपास केला असता. आत्ता सांगतोय की तो जुने व्हिडिओ आहेत आणि आम्ही उलटपुलट टाकतोय आणि तो जुना व्हिडिओ आहे, बरेच दिवस झाले, आता ती एकदम फिट आहे, आता ती फाईन आहे, तिचे रिपोर्ट्स एकदम क्लिअर आहेत म्हणून आम्ही जात आहोत. सो ह्याच्यावरनं कळतंय की ह्या लोकांची काय रियालिटी आहे, किती खरे आहेत आणि किती म्हणजे कधीचं काही असं म्हणजे स्वतःच्या सोयीप्रमाणे व्हिडिओ टाकतात. आणि जर जर काही तशीच वेळ आली तर मग खरं सांगतात, नाही तर मग आहे आपलं येडा बनतंय, पब्लिक बनतंय, लोक आपले आणि उपाय वगैरे सांगतायत काय की असं करा तसं करा, ही टेस्ट करून घ्या, ती टेस्ट करून घ्या, या डॉक्टरकडे जा, त्या डॉक्टरकडे जा, असं हे बघा, चेक करा, काळजी घ्या, तुम्हाला नजर लागली असेल घरात राहा, आराम करा. तुम्ही तुमचं एनर्जी वेस्ट करताय, कळतंय का? अशा लोकांवर जे तुम्हाला येडा बनवत आहेत, तुम्हाला मूर्ख बनवत आहेत. कधीचं त्यांचं पार झालं, ते आता ट्रिप वगैरे करून पण पार झाले असतील, तुम्ही अजून त्यांना बॅग भरण्याचे टिप्स देताय. मूर्ख अंडे, सडके अंडे, युजलेस. काम करा घरातलं, नुसतं काही फालतूगिरी आपली. नको त्या लोकांच्या मागे लागून पूर्ण आयुष्याची माती केल्याशिवाय गप बसणार नाही आहेत. आणि ते माती तरुण पण मातीतच जाणार आहे, त्याच्यामुळे ते कळणार पण नाही आहे. कोणाला सांगणार झालेली माती? जॉक झालाय तुमचा, जोकर्स. सो बात की एक बात की प्लीज बेटा, हेन्सफोर्थ नको पोस्ट बिस्ट काही टाकू नकोस आणि काही नको. आणि तुला काय वाटेल ते कर, धिंगाणा घाल, चढीगणा नाच आणि काय कोणाबरोबर जिथे गळ्यात घालायचे, पायात घालायचे, कुठे जिथे घालायचे तिथे घाल. आम्हाला दाखवू नकोस आणि क्लॅरिफिकेशन देऊ नकोस. आणि पोस्ट बिस्ट टाकून जर तू भावाला, तर तो काही वाचायला बसलेला नाही आहे, गेला तो, संपला. हे गेट दिस राईट, ओके.
आणि ज्या माणसाचा आपण तो असताना आपण काही नाही करू शकलो ना, त्याला वाचवू नाही शकलो ना, आता जाऊन मग त्याला तोच मान सन्मान देऊन काहीही उपयोग नाही आहे. असताना किती उभा केलास त्याला, असताना किती पोस्ट टाकले, असताना किती त्याचे गोडवे गायलीस, असताना किती त्याला थँक्यू म्हणालीस, असताना किती वेळा असं एक चांगला मामा, चांगलं माझ्या मुलांसाठी करणारा, असं किती त्याला ॲक्नॉलेज केलंस. मग आता करून काहीही उपयोग नाही आहे. तो बसला तर तुझ्या मानगुटीवरच बसेल. आशीर्वाद तर तुला मिळणार नाही. त्यामुळे ही फालतूगिरी बंद कर. त्यापेक्षा काय नको, जे चाललंय ते सुरळीत तुझं चालू दे. कोणाला काहीही फरक पडणार नाही आहे, आम्हाला माहिती आहे. ठीक आहे. बस इतकंच सांगायचं होतं. ह्यासाठी हे पॉडकास्ट होतं. भेटू आपण थोड्याच वेळात रेग्युलर पॉडकास्टसोबत. तोपर्यंत एन्जॉय दिस पॉडकास्ट. बाय.